नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि ते पत्र आहे. विषय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 3 सन 2025-26 राबविण्याबाबत. तर या पत्राच्या संदर्भात काही संदर्भपत्र आहेत आणि त्या संदर्भीय पत्रानुसार म्हणजे शासन निर्णय दिनांक 16 ऑक्टोबर 2025 नुसार तिसरा टप्पा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान तिसरा टप्पा सुरू आहे. आणि या संदर्भामध्ये 2025-26 मध्ये या अभियानाचा कालावधी निश्चित केलेला आहे. 3 डिसेंबर निश्चित केला आहे, दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025. तर सदर या अभियानाच्या संदर्भात संदर्भपत्र जे 30/10/2025 आहे त्यानुसार सूचनाही निर्गमित केल्या आहेत की ज्याद्वारे ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हा टॅबसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आता जे या कार्यालयाचं 28/11/2025चं जे पत्र होतं संदर्भ क्रमांक 3 आयुक्त कार्यालयाचंच, तर सदर अभियानामध्ये शाळा स्तरावरून माहिती अंतिम करणे, केंद्र, तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्यस्तर यांना माहिती भरून मूल्यांकनासंदर्भातलं वेळापत्रक निश्चित करून देण्यात आलं होतं. शाळांनी माहिती भरण्याबाबत वेळोवेळी मुदतवाढ दिल्यामुळे 7/1/2026 पर्यंत शाळांनी माहिती भरलेली अंतिम माहिती करण्यात आली आणि केंद्र स्तरावरून मूल्यांकनासाठी सुविधासुद्धा उपलब्ध केली होती. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्य मूल्यांकनासाठी सुधारित वेळापत्रक यासाठी निश्चित करून देण्यात येत आहे. तर ते वेळापत्रकसुद्धा या पत्रात दिलेलं आहे की तालुकास्तर समितीला 14/1/2026 पासून 24/1/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मूल्यांकन करून ऑनलाईन माहिती भरणं अपेक्षित आहे. ती माहिती भरल्यानंतर जिल्हास्तर समिती किंवा मनपास्तर समितीला सुद्धा 26 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे. म्हणजेच तालुका स्तरावरून अंतिम झालेल्या शाळांचं मूल्यांकन करायचं आहे. हे मूल्यांकन जिल्हा स्तरावर आणि मनपा स्तरावर खाजगी व्यवस्थापन आणि शासकीय व्यवस्थापनाची एक शाळा अशा प्रत्येकी तालुकानिहाय 2 शाळांचं केलं जातं. नंतरचा टप्पा आहे विभाग स्तर. तर विभाग स्तर समितीने 2 फेब्रुवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत जे जिल्हा स्तरावरून अंतिम झालेले शाळा असतील त्यांचं मूल्यांकन करायचं आहे. नंतर राज्यस्तरावर राज्यस्तर समिती 5 फेब्रुवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे काम पूर्ण करेल आणि विभाग स्तरावरून अंतिम झालेल्या शाळांचं मूल्यांकन करून शासनास सादर करणार आहे. तर शासन निर्णय दिनांक 16/10/2025 अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचं मूल्यांकन सुधारित वेळापत्रकानुसार पूर्ण करून घेण्याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे आणि यानुसार पुढील कामकाज होणे अपेक्षित आहे. आपण ज्या स्तरावर काम करत असाल, ज्या स्तरावर मूल्यमापन किंवा मूल्यांकन करत असाल त्या स्तरावर माहिती व्हावी या दृष्टीने सदर व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ असेच मी अपडेट देत राहणार आहे. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.